हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आम्ही आहोत आता साताऱ्याला आणि आपण चाललो आहे फिरायला कोकणात. खरं तर प्लॅन लय आधीपासून चालला होता आणि कालपर्यंत तो चांगला पण होता, म्हणजे पाहिजे तसं सुरू पण होता, पण असे लागलेत काल. त्यात हळूहळू सांगेलच तुम्हाला, लय अवघड झालं सगळं. काल रात्री निघायचं तर आम्ही आज सकाळी निघालो आहे. आता हा आहे सातारा, तिथं नाश्ता करेल आणि पुढं कुठं चाललो आहे, कसं चाललो आहे सगळं सांगतो तुम्हाला. आता आधी नाश्ता करून घेतो, सांगतो तुम्हाला सगळं. तर काहीच नाश्ता वगैरे झाला आहे, मिसळपाव खाल्ला, मस्त होता. आणि आता चाललो आहे आम्ही. इथं बघू शकता तुम्ही, पुढे दोघं आहेत, आम्ही इथं दोघं आहे. इकडे मागं अक्षय आहे, हनुमान आहे, पुढं आपला अमोलदादा आहे, म्हणजे शूट करतोय. तर आता कराडापर्यंत वगैरे आलो आहे आम्ही. आणि येताना तर काय बाबा, तुम्हाला जसं मागं म्हटलं, लय किस्से झाले. पहिले ते अक्षाचा मित्र येणार होता एक, तो काय आला नाही आणि त्यांनी दिली टायमाला कल्टी. आणि मग आता त्यानंतर शोधाशोध करून अमोलदादा भेटला. अमोलदादा आलाय, चाललोय आता. लय किस्से आहेत, काय सांगू तुम्हाला. नाही ते जाऊ दे आता. आपण निघणार किती वाजता होतो? आपण निघणार होतो खरं तर 11 वाजता, परत ठरलं 2 वाजता आणि निघलोय 5:30 वाजता पहाटे. जाऊ द्या, काय असतंय, मेमरीज आहेत, लक्षात राहण्यासारखं असतंय सगळं. मजा करूया, काय आहे. छोटासा ब्रेक घेतला इकडं. आता आम्ही घाटात आहे कुठेतरी. इथून काहीतरी सरबत कोकम वगैरे पिण्यासाठी थांबलोय. आणि विजय दाखवत आहे तुम्हाला. घाट आहे, छोटीशी नदी आहे इकडं, भारी वाटते. गरमी असून पण जास्त गरमी नाही इकडं. नदी आहे छोटीशी, गाड्या थांबताय चालते, मस्त वाटतं, मस्त वारा सुटते. मग पुढच्या प्रवासाला निघूया. ऑलमोस्ट 160 किलोमीटर वगैरे राहील असलं आमचं. सो गाईज, फायनली पोहोचलो आहे आम्ही निवती येथे. निवतीला म्हणजे सकाळीच जसं आम्ही सांगितलं होतं की होमस्टे बुक केलं आहे. इथं होमस्टे बघू शकता. आणि बॅग्स वगैरे आतमध्ये ठेवून आम्ही आलेलो आहे. एकदम पीस आहे. तुम्ही पक्ष्यांचा वगैरे आवाज येतच असेल तुम्हाला. आणि एकदम कोकणी पद्धतीचं घर. आणि रेंज वगैरे काही नाही आहे इथं. फोनपासून आपण लांब आहे. एक नंबर वाटते, वातावरण भारी आहे, पक्ष्यांचा आवाज येतो. आणि समुद्र हार्डली 100 ते 200 मीटरवर इथून. त्यामुळे आता थोडंसं काहीतरी खाऊन आम्ही जाणार आहोत परत समुद्राकडं. आणि इथं बघूया काय एक्सप्लोअर करायचं आहे. पण इथलं वातावरण तर क्लास आहे, एक नंबर आहे, भारी वाटतं. काही जर तुम्हाला आवाज येतच असेल, हे बघा लाटांचा. आम्ही आहोत निवती बीचवर. तुम्ही बघू शकता यार, काय क्लीन आहे पाणी. सगळं पाणी जे क्लीन आहे एकदम. आणि गर्दी काहीच नाही आहे, एवढा चांगला बीच आहे आणि काही गर्दी नाही आहे, बघू शकता तुम्ही. आणि आवाज
मस्त वाटतंय. आता तर काय पाण्यात वगैरे नाही गेलो, फक्त एक चक्कर मारायला आलो होतो तिकडं. मस्त वाटतंय. आणि जो आमचा होमस्टे तिकडं पण मस्त आहे. नाश्ता वगैरे करून इकडं आलो आम्ही. आणि बीच एवढा रिकामा आहे की भारी वाटतं एकदम. बघू शकता तुम्ही तिकडं पाठीमागं होड्या वगैरे लावलेल्या आहेत. ती होडी पण आतमध्ये जाऊन बघितली अक्षरशः. एकदम मस्त आहे सगळं. आणि पाणी यार एकदम स्वच्छ आहे. आता पाण्यात थोडंसं गेलं तरी जाणवतं की आपण थोडंसं पाण्याचा वास वगैरे येत होता ना, तर तिकडं काहीच नाही, एकदम क्लीन वॉटर आहे. आणि लय भारी वाटतं आज गेलं पाण्यात. आणि गाव पण एकदम छान आहे. तुम्ही इकडे बघू शकता, व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बघा. एक नंबर आहे सगळं. आणि भारी वाटतंय. अजिबात गोंधळ नाही आहे, रेंज नाही आहे. मागाशी मी सांगितलं तसं एकदम भारी वाटतं. बघूया जेवण वगैरे करायचं आता थोड्या वेळी भारी वाटतं. तर गाईज समुद्रावर आलो आहे आणि आराम करून जेवण करतोय. मस्त जेवण आहे. जिकडं आम्ही थांबलो होतो होमस्टेला तिकडचं जेवण आहे. मस्त आहे. तांदळाची भाकरी आहे, 2 भाज्या आहेत, सोलकढी आहे, मस्त आहे. आणि सॉरी हे बघा मोदक आहे, मोस्ट फेवरेट. एक नंबर जेवण आहे. Meanwhile. सो गुड मॉर्निंग गाईज. रात्री मस्त झोप झाली. रात्री मग परत समुद्राकडे गेलो होतो आम्ही. आता नाश्त्यासाठी थांबलोय. नाश्ता करतोय म्हणजे नाश्ता नाही, हा काका चहा बिस्किट खातोय. आणि चहा बिस्किट खाऊन थेट समुद्रावर जाणार आहे. तिकडं पुढची माझ्या बघा तुम्ही, एक नंबर आहे जे असणार आहे ते. तर काही तुम्ही बघू शकता बोट चालू होती. हां तिकडे डिझेल टाकतोय. पण आता 2 ते 2.5 बोट राईडवर चाललो आहे. बोट राईडमध्ये आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स दाखवले जाणार आहेत. तुम्हाला दाखवतोच तसं मजा येणार आहे. नाश्ता म्हणजे चहा बिस्किट खाऊन आलो आम्ही तिकडे. बोट सुरू होईल जाईल. बोट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, प्रायव्हेट आणि शेअरिंगमध्ये पण जाऊ शकता. शेअरिंगने चाललं तर भेटूया आपण आता. थोडंसं समुद्रात जाऊ, थोडं मजा येणार. आता बघू शकता तुम्ही इथं काय गोल्डन रॉक्स आहेत. इथपर्यंत आलोय. आपली बोट राईड सुरू झाली आहे. इकडं गोल्डन रॉक्स आहेत बघा तुम्ही, दिसतील. हे स्वीट पक्ष्यांचं बेट आहे. याच्यावरती स्वीट पक्षी ज्याला भारतीय पाकुळे बोलतात ते राहतात. पूर्वी या घरटींची तस्करी व्हायची. या घरटीला किलोचा भाव हा भारताबाहेर 1 कोटी 6 कोटीच्या आसपास होता. आणि हे पक्ष्यांचं वेळीचा हंगाम हा जून जुलैचा असतो. भारतातलं ह्या पक्ष्यांसाठीचा 2 नंबरचं हे खडक आहे, प्रसिद्ध आहे, बेट आहे.
बघितले असतील आता बोटचे, त्यात वेगवेगळे पॉईंट्स बघितले, लाईट हाऊस बघितलं, म्हातारीची चूळ बघितली, पण काय म्हातारीची चूळ नाही टाकली ते सोडून त्या काय येत असतं ते लाटांचा आणि वाऱ्यावर सगळं आहे, त्यामुळे ते काय बघता नाही आलं. पण बाकी सगळं जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता तो एक नंबर आहे. गाईज जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि काका आहेत तिथले ओनर, तर सगळा एक्सपिरियन्स मस्त होता, एकदम घरच्यासारखं जेवण, राहणं आणि जी सगळी हॉस्पिटॅलिटी होती ती एक नंबर आणि घरच्यांसारखं होतं. खूप मजा आली. काका तुम्ही सांगा काय? असे जे बाहेरचे पर्यटक असतात, आम्ही पर्यटक म्हणत नाही, त्याला आम्ही पाहुणे म्हणतो, अतिथी म्हणतो. आणि आमच्या कोकणची एक पद्धत आहे की अतिथी देवो भव. आम्ही पर्यटक म्हणून तुम्हाला आमच्या घरात येत नाही, आम्ही पाहुणे म्हणून घेतो, अतिथी, अशी आमची कन्सेप्ट आहे. आणि आमचं असं नाही, जेवणामध्ये तर तुम्ही बघा अनलिमिटेड काय पण खा. हो, जेवण तिथं एक नंबर होतं, व्हेज पण आहे नॉनव्हेज. फक्त माझ्याकडे आपण ब्रेकफास्ट केला नाही ठीक आहे, तर काय नेक्स्ट टाइम नक्की येईल आम्ही. नाही, ते कसं तुम्हाला सकाळी बोटिंगला जायचं होतं बरोबर. हां, आणि आपली डिटेल द्या ना काका, म्हणजे ते येतील ते फक्त तुमचा नंबर आणि डिटेल्स सांगू व्हिडिओमध्ये. 94-966-832. या नंबरवर काकांना कॉल करा, 1 ते 2 दिवस आधी बुकिंग करा, कारण रूम्स मिळणं फार अवघड आहे इकडं, कारण काय लोकांची गर्दी असते एवढी चांगल्या हॉस्पिटॅलिटीमुळं. त्यामुळं आधी कॉल करा आणि मग या. आणि बीचपासून आहे जवळजवळ 100-150-200 मीटरवरच आहे. 100 मीटरच्या आतमध्ये. हां, 100च्या आतच आहे. हे खूप छान आहे. मी तुम्हाला काल आल्यावर पण दाखवलं, बरंच मस्त आहे सगळं. शिवालय होमस्टे. शिवालय होमस्टे नाव आहे. शिवालय नेचर्स. हां, 100% आहे. आणि ओके झालं, एक नंबर झाले. निवतीचा जो पहिला दिवस होता आमचा कालचा, तो एक नंबर झालाय. आणि आज पण आता इथून पुढं आम्ही बघूया, सांगतो, मला कळलंच पुढच्या ब्लॉगमध्ये कुठं जाणार आहे ते. आणि त्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. तर जे पण काय होतं एक नंबर होतं. आणि ॲज अ विज्युअली इम्पेअर्ड पर्सन बोटिंगचा एक्सपिरियन्स माझा चांगला होता, पण ज्या बघण्याच्या गोष्टी होत्या ते डिस्क्राईब केल्याशिवाय म्हणजे कळणं थोडंसं अशक्य आहे. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुम्हाला जो भेटेल तो चांगला मिळेल. आणि पुढचं पण उद्याचं जे असेल, आजचं संध्याकाळचं जे असेल ते बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्कीच बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आणि सबस्क्राईब पण करायला नक्की सांगा. आणि कमेंट पण नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.